तर नमस्कार मंडळी, आज रविवार आपलं आठवड्याचा मस्त गावचा मुक्काम झाला आणि आपण सातारमाने आता निघणार मुंबईला जायला. बट त्याआधी परवा म्हणजे शुक्रवारी आपल्याकडे होळी झालेली, शिमगा झालेला बेसिकली, आणि त्याच्यानंतर आज आपल्याकडे निशाण घेऊन येणार आहे. निशाण म्हणजे देवाच्या हेतून काही म्हणजे गावकरी असे सगळं निशाण घेऊन येतात. मी तुम्हाला दाखवेन. मी संदर्भ असं स्पष्टीकरण नाही देऊ शकणार की एक्झॅक्टली काय असतं ते, कारण ते बघण्यातच मजा आहे आणि ते बघूनच तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली ते काय असतं. तर आता आईने तिकडे तयारी वगैरे केलेली आहे, रांगोळी वगैरे काढली आहे, पाट वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे तिकडे, आणि आहेत आता जवळच आलेले आहेत. तिथे ढोल ताशा मस्त वाजवत येणार आहेत. आपण आता त्यांची वाट बघूया आणि ते आले की मी तुम्हाला घेऊन दाखवतो. तर आता तुम्हाला समोर दिसत असेल गावकरी ढोल ताशा वाजवत निशाण घेऊन येत आहेत, पण असं वाटतं साक्षात देवच चालत येतोय आपल्या घरी. निशाण घरी येणं म्हणजे साक्षात देवळातून घरी देव येण्यासारखं आहे, म्हणूनच आम्ही त्याची पूजा करतो. धनी ऐश्वरा धनी खावंदा तुझी 12 पाचाची आज जरा जरा 5-12ची तुझो निरंकार तुझो जळासेल आकार तुझो मागील चालू राजू करून जय जैनाचा आकार सामील करून या परमार 12ची थापणी 12 तो जात प्रथा उभो करून राज सत्ता पूर्व सत्ता उभी करून 12 पाचाच्या प्रतिष्ठेच्या आकारान 12 पाचाचो होळ देवाचो सवा वाट्याची थापू दापांच्या थापून थाप करून चवाट्यात आकार जे करून या प्रमाण पूर्वी तू राजी होऊन तुझो मागील तो चवाट्याचा आकार तुझो राजी कर. या प्रमाण तू राजी होऊन माते भावका देवी तू राजी होऊन तुझो आकार उभो करतस. मी मागील तुझ्या आकाराचो चवाट्याची थाप होळ देवाचो आज राठीचो आकार उभो करतस. झेंड्याचो मालक झेंड्याकडे तुझो पाठवून त्या प्रमाण बांधलो विचार नाठी बर्मन देव गंड्या दुर्गा दोन सीमा राजी कर. जाप सांगतोय जमेल दर त्या प्रमाण सुधीर भागवत पंगेरकर या देवा लेकरा नारळाचा श्रीफळ दिला. तऱ्हेत अंचित असेल, सुख असेल, दुःख असेल, नाश असेल, करणी असेल, कर्तव्य असेल, तेवढा खोटा तुझ्या 12 पाचाच्या वार्षिकी चव्हाट्याच्या मेळा तोडून काढ, मोडून काढ, इगळ करून ज्या राबात अंचित नाही येत असो बंदोबस्त करून रखमालिंबी कर. तर गावकरी जसे निशाण घेऊन आपल्या घरी आले तसेच ते गावात प्रत्येकाच्या घरी जातात. त्याच प्रकारे ते आता निशाण घेऊन निघाले आपल्या बाजूला नरेश काकांच्या बंगल्यावर.
तर आता दुपारसुद्धा झाली आहे आणि बाहेर कडकडीत ऊन आहे. म्हणून या थंड हवेच्या ठिकाणी आता गावकरी जेवून घेतील, थोडा वेळ विश्रांती करतील आणि मग पुढे निघतील दांडेवाडीत जायला. आणि हे असं एकत्र जेवायला बसणं म्हणजे आपापल्या घरून डबे आणलेत सगळ्यांनी, मस्तपैकी असे एकत्र सगळे बसले जेवायला, ही मजा इकडेच भेटते. गावातच ही आपल्याला अशी मजा बघायला भेटते एकदम. म्हणजे हे सुकून कुठेच भेटू शकत नाही, अगदी मुंबईला सुद्धा नाही. ह्याची मजाच वेगळी आहे एक. तर आता विश्रांती तर झाली आणि पुन्हा त्याच जल्लोषात ढोल ताशा वाजवत सर्व गावकरी निघाले आता दांडेवाडीच्या दिशेने. तर दांडेवाडीत जायच्या आधी आपल्या गावचे राखणदार पीरबाबांच्या दर्गाच्या इकडे निशाण ठेवून त्यांची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे शिमगा झाल्यावर आपल्या गावच्या देवळातून निशाण प्रत्येकाच्या घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे आणि ही प्रथा गावातले सर्वजण नियमितपणे पूर्ण जल्लोषात ढोल ताशा वाजवत साजरी करतात. तर हा आत्ताच आपला व्लॉग मी इथेच संपवतो आणि पुन्हा येऊन भेटीन तुम्हाला एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपल्या गावचा शिमग्याचा सण कसा साजरा केला जातो हे तर तुम्ही पाहिलंच असणार. तर हा आपला व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जायला विसरू नका. धन्यवाद.